आपण सगळे श्रीकृती आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहात त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. आपल्या प्रेमाचा स्वीकार करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो. ऋण फेडणं ही संकल्पना आपल्या शास्त्रात फार उभावर सांगण्यात आली. त्यामध्ये मातृऋण, पितृऋण हे फार उच्च कोटीचं मानलं गेलेलं आहे आणि त्याचप्रमाणे समाज ऋण देखील फार महत्वाचा आहे. आपल्यातून गेलेल्या माणसाला श्रद्धांजली सगळेजण वाहतात, पण माझ्या मते श्रद्धांजली बरोबर कर्मांजली वाहणं हे जास्त गरजेचं आहे. तरच आपण गेलेल्या माणसाचे विचार चांगल्या रीतीने जपू शकतो आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ शकतो. आणि म्हणूनच या श्रद्धांजली बरोबर अशी ही एक कर्मांजली वाहण्याचा छोटासा प्रयत्न. 20 मेला आमच्या वडिलांचा प्रथम स्मृतिदिन होता. त्या निमित्ताने काही सामाजिक उपक्रम करावा असं आमच्या मनात होतं. आईचा स्मृतिदिनही 8 जून असल्याने दोन्ही दिवसाचं औचित्य साधून 20 मे ते 10 जून दरम्यान हा उपक्रम करायचा आम्ही ठरवलं. आणि योगायोगानं म्हणजे 8 जून हाच दिवस डॉक्टर नाडकर्णी यांच्या सोयीचा असल्यामुळे आज आपण इथे भेटत आहोत. आईबाबांच्या पश्चात त्याची कोणतीही धार्मिक कार्य करायची नाहीत हा माझा आणि ताईचा निर्णय होता. पण त्याच बरोबरीनं त्या निर्णयाला माझी पत्नी सौ रीना आणि माझे मेहुणे डॉक्टर मुकेश यांची साथ होती. माझ्या सगळ्या नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी देखील या निर्णयाचं स्वागतच केलं. आई बाबा दोघेही अशा कोणत्याही गोष्टी मानणारे नव्हते. आई बाबा त्यांच्या आई वडिलांची तीत आणि त्यांचा थोरला मुलगा निरंजन जो 6 वर्षाचा मेंदूच्या आजाराने गेला त्याची तीत साजरी करताना कित्येक वर्ष ते गावातल्या गरजू मुलाला घरी बोलवायचे, त्याला दक्षिणा द्यायचे आणि आम्ही त्याच्याबरोबर सगळे एकत्र जेवायचो. आणि मीही पूर्णपणे याच मताचा आहे की माणूस जिवंत असेपर्यंत त्याच्यासाठी सर्व काही करावं आणि तो गेल्यानंतर त्याच्या नावे समाजासाठी काहीतरी करावं. 3 जून 2020 ला निसर्ग वादळ झालं आणि त्यानंतर 5च दिवसांनी आईचं निधन झालं. नागावकर हे वादळ कधीही विसरू शकणार नाही. 28 दिवस नागावमध्ये तेव्हा लाईट नव्हते. तेव्हा बरीच MSCBची माणसं परगावहून नागावला मदतीसाठी आली होती. तेव्हा आम्ही अंत्यविधी आणि पुढील दिवस कार्याचा जो काही खर्च होतो त्या खर्चाचा धनादेश ग्रामपंचायतीला त्यांच्या जेवणासाठी सुपूर्द केला. त्यानंतर 30 एप्रिल 2021 मध्ये आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला. ब्लड डोनेशन खरं तर आम्हाला 24 मेला म्हणजे 24 मे ही आईचा प्रथम जयंती त्या दिवशी घ्यायचा होता. परंतु 18 वर्षावरील मुलांना 1 मे पासून वॅक्सिनेशनची सुरुवात होणार हे आम्हाला 20 एप्रिलला कळलं आणि त्यानंतर आम्ही 22 एप्रिलला डिसिजन घेतला आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर इन्फॉर्म करून सुद्धा आम्ही 66 बॉटल रक्त उपलब्ध करून देऊ शकलो. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्ती समाधानकारक गोष्ट ही होती की त्यामध्ये 22 रक्तदाते असे होते की जे पहिल्यांदा रक्तदान करणार होते. बेड रिडन पेशंटची काळजी घेणं हे खूप अवघड असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या साधनांची गरज असते. आणि म्हणूनच आम्ही श्री उल्हास भाटे अक्षी येथे चालवत असलेल्या एका संस्थेला 8 जून 2021 ला वॉकर, क्रचेस, कमोड चेअर, व्हील चेअरचे 5-5 सेट्स दिले. पुढच्या काळामध्ये नॅप नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेच्या अलिबाग शाखेमध्ये जाण्याचा योग आला. सौ वृंदा थत्ते अलिबाग शाखेचे काम बघतात. तिथल्या अंध मुलींनी केलेल्या कलाकुसरीच्या गोष्टी पाहून मी खूपच भारावून गेलो. तेव्हा त्यांच्याशी बोलताना एका अंध मुलीला 12वी नंतर काहीतरी शिकण्याची इच्छा होती असं कळलं आणि मग त्या वर्षी 8 जून 2022 ला तिच्या शैक्षणिक खर्चासाठी लागणारा धनादेश त्यांना सुपूर्द केला. गेल्या वर्षी 20 मे 2023 ला तीर्थरूप बाबांचं निधन झालं.
तेव्हा डॉक्टर धामणकरांनी स्थापन केलेल्या आय बँकेला त्यांचं नेत्रदान केलं. आता थोडंसं विवेचन मी माझ्या या भूमिकेबद्दल करतो. आई बाबा गेल्यावर मी जेव्हा नेहमीसारखा म्हणजे मुंडन न करता बाहेर पडलो तेव्हा अनेक जणांच्या नजरेमध्ये मला काहीतरी विचित्र वाटल्याचे, काहीतरी चुकत असल्याचे भाव हे मला दिसत होते. म्हणजे दुःख व्यक्त करण्याची चौकट आखली गेलेली आहे. दिवस कार्य करायची, 13 दिवस घरात बसायचं, पिंडदान करायचं वगैरे वगैरे. ही एक गोष्ट झाली. अशा रोजच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींमध्ये आता मी जात नाही. माझ्या मते माणसाची प्रतिमा जपण्या अगोदर त्यांच्या पश्चात त्यांची प्रतिभा जपणं जास्ती महत्वाचं आहे. या सगळ्यावरून माझ्या मनात एक विचार नेहमी येतो की आपले पूर्वज हे खरोखरच खूप हुशार होते, विचारवादी होते. त्यांनी त्या काळाला अनुसरून काही प्रथा पाडल्या ज्याच्या मागे काही ना काहीतरी विचार होता. आणि आज आपण ते सगळे विचार बाजूला ठेवून त्याच प्रथेचं अंधानुकीकरण करतोय. कदाचित तुम्हाला सर्वांना वाटत असेल की हा नास्तिक आहे म्हणून हे सगळं बोलतोय, पण ते तसं नाहीये. नास्तिक म्हणजे काय हो? सर्वसाधारणपणे श्रद्धा नसलेला माणूस म्हणजे नास्तिक समजला जातो. आपल्याकडे गफलत ही आहे की देवावर किंवा कर्मकांडावर श्रद्धा नसेल तर त्याला नास्तिक समजतात. पण मी स्वतःला आस्तिक समजतो. फक्त माझी श्रद्धास्थानं वेगळी आहे. पण हे सहजपणे मान्य होत नाही. कोणाची विवेकी विचारावर श्रद्धा असू शकते, कोणाची कामावर असू शकते, कोणाची विज्ञानवादावर श्रद्धा असू शकते, तर कोणाची एखाद्या बुद्धिवादी व्यक्तीवर सुद्धा श्रद्धा असू शकते. परंतु अशा लोकांना सहजपणे नास्तिक, पुरोगामी असं संबोधलं जातं. काही लोकांनी आम्ही घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच केलं. त्यांनी देखील हे मान्य केलं की आम्हाला हे सगळं पटतं म्हणून आम्ही ते करतो अशातला भाग नाही, पण या प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची आमच्यात ताकद नाही म्हणून आमच्याकडनं ते केलं जातं. या लोकांच्या रिएक्शन मधून मला एक नक्की जाणवलं की निदान या गोष्टीचा ते स्वतंत्रपणे विचार तरी करू लागले. त्यांना तसं वागणं शक्य नाही तरी जो हे वागतोय, जो हे करतोय त्याला ते नावं तरी ठेवत नाही. ही गोष्ट नक्कीच आशादायी आहे. मायथॉलॉजिस्ट देवदत्त पट्टनायक यांच्या गीतेबद्दलचा दृष्टिकोन मला खूप जास्ती भावला. भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ समजला जातो आणि असं म्हणतात की गीतेमध्ये मनुष्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. देवदत्त यांनी याच गोष्टीकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं. त्यांचं म्हणणं गीतेमध्ये उत्तरं नसून हे प्रश्न आहेत आणि आपण ते त्या त्या काळानुरूप त्याची उत्तरं शोधायची असतात. तरच आपल्याला गीतेतला भावार्थ कळेल. आणि मला ते मनापासून पटलं. अहो मग जर भगवद्गीता पण असं म्हणत नाही, भगवद्गीता पण असं म्हणत नाही की आमच्या वेळी असं होतं, तर मग आपण या वाक्याचं काय करावं? या विचारांचा धागा पकडूनच इथे काही वैचारिक मंथन व्हावं असं वाटलं आणि यासाठी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना निमंत्रित करावं असं वाटलं. डॉक्टरांनीही तात्काळ आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचं आमचं निमंत्रण स्वीकारलं. याबद्दल डॉक्टर उदय खरंच मनापासून आभार. आमच्या वेळी असं होतं हे वाक्य अगदी प्रत्येकाच्या घरात उच्चारलं जातं. खरं तर चिरतारुण्याचं वरदान आहे या वाक्याला. पिढ्यानपिढ्या हे वाक्य चालत आलेलं आहे आणि मग काय होतं ते आपल्या सर्वांना माहिती. तर हे असंच व्हायला हवं का? तसं नको असेल तर हे बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने त्या वाक्याचं काय करावं? जे वाक्य 2 पिढ्यांमध्ये दरी निर्माण करतं तेच वाक्य या 2 पिढ्यांमध्ये छान भक्कम असा पूल उभारू शकतं का? जमिनीवर पूल बांधणं याला एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, त्याचं एक गणित आहे. परंतु या 2 पिढ्यांमध्ये पूल बांधणं हे अजिबातच सोपं नाही. त्याला कोणताही डेफिनेट असा फॉर्म्युला नाही. असं म्हणतात सायकोलॉजी इज दी ओनली सायन्स विदाउट डेफिनेशन. प्रत्येक कुटुंबाची केलेली वेगळी. डॉक्टर नाडकर्णी यांनी कित्येक वर्ष अशी अनेक कुटुंब उघडून मनात शिरण्याचे मार्ग सुकर केलेले आहेत. तर बघूया आज आपण ते किती कुटुंबे उघडून
मनाची दारापुरी करतोय. मी बोलल्यानंतर मी तुझं मनावर व्यक्त करेन, पण वेगळं काहीच नाही. कारण मी मोह म्हणते आणि मग सुरू केलं. तर मुळात डॉक्टर नाडकर्णींना आपण कोणी ओळखत नाही असं नाही आहे, पण तरी सुद्धा एक त्यांची ओळख करून देण्यात खूप आनंद वाटतो, म्हणून त्यांच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. खरं तर त्यांचा बायोडेटा बघितला इंटरनेटवरही आहे, इतरही आहे, तर कदाचित हा अख्खा कार्यक्रम तो वाचण्यात जाऊ शकेल. त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये की आज नाडकर्णींना तिथे बोलवावं असं का वाटलं, अशा प्रकारचं जे आहे ते इथे सांगणार आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ आहेत. सायकेट्रिस्ट म्हटलं की त्याचं भाषांतर जे होतं ते नेहमी मनोविकार तज्ज्ञ होतं. साधारणपणे इतरही सर्व कार्यालय म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ किंवा असंच काही होतं. पण डॉक्टर नाडकर्णींनी केवळ समुपदेशनातून किंवा गरज पडेल तिथे औषधं देण्यातून मानसिक रुग्णांना बरं करणं याच्याही पलीकडे जाऊन इतकीच आपली जबाबदारी नाही तर समाजात मनस्वास्थ्य असावं म्हणून काम करत राहणं ही त्यांची भूमिका असते. म्हणजे त्यांना मनोविकास तज्ज्ञ नाही तर मनोविकास तज्ज्ञ असंच म्हणून नाही, मनोविकास तज्ज्ञ आज आपल्या इथे आपल्या भेटला आलेले. त्याची विशेष ओळख म्हणजे 1990 साली ठाण्याला त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजे ITH ची स्थापना केली आणि तेव्हापासून ते अनेक प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला भेटत आले. आवाहन या ITHच्या यूट्यूब चॅनेलवर तसंच वेद म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन डायरेक्शन अँड हार्मोनी हा त्यांचा जो प्रोग्राम आहे महाराष्ट्रात जवळजवळ 10 शहरांमध्ये हा चालू आहे. तिथून हे सर्व चर्चा आपण ITH आवाहनच्या यूट्यूब चॅनेलवर बघू शकतो, ऐकू शकतो. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं झाली, स्तंभलेखनातून ते आपल्याला भेटतातच. तसंच आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या स्वभाव विभाव, विषादयोग, मनोगती, मुक्तीपत्रे, नितुले आणि रसायन, तथ्ये 25 अशी मानसशास्त्र आणि मानसशास्त्राशीही निगडीत नसणाऱ्या अनेक विषयांवर 25हून जास्त पुस्तकं आतापर्यंत त्यांनी लिहिले. त्यातल्या काही पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत आणि जवळजवळ सर्व पुस्तकांच्या 5, 6, अगदी 16, 17 आवृत्त्यांनी निघालेल्या आहेत. इतकी ही पुस्तकं लोकप्रिय आहेत. याचबरोबर जन्मरहस्य, आम्ही करतो वेगळा, त्या तिघांची गोष्ट, सोबतीनं चालताना, रंग माझा वेगळा, असेच आम्ही सारे वेगळे अशी नाटकंही त्यांनी लिहिलेली आहेत. या त्या काही नाटकांनाही पुरस्कार मिळालेले आहेत. जसं नाडकर्णी अनेक विषयांवर लिहितात, नाडकर्णींनी लिहिलेलं आहे तसं नाडकर्णींवरती सुद्धा लिहिलं गेलेलं आहे. साधना प्रकाशनचं द रिअल हिरोज या पुस्तकामध्ये डॉक्टर नाडकर्णी यांच्या प्रोफाईलचा समावेश आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नाडकर्णींविषयी सविस्तर वाचता येईल, जाणून घेता येईल. मुक्तामण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सदस्य आणि सल्लागार आणि तेव्हापासूनच भक्कम आधारस्तंभ म्हणून डॉक्टर नाडकर्णींची ओळख आहे. किशोर भारतीच्या इयत्ता 9वीच्या पुस्तकात त्यांच्या लेखनाचा समावेश आहे. त्याचबरोबर नव्या शतकाचे गाणे, जीवनातील गाणी, आकाशाची गाणी, ते 3 म्युझिक अल्बम्स आहेत. हे इतकं सगळं करताना ते आधुनिक मानसशास्त्राची जी मांडणी करतात ती नेहमी भारतीय संस्कृती, वेदांत, उपनिषद यासारखं साहित्य आणि त्यावर आधारित मनोविकास पद्धतींची मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ITH सर्वांसाठी मानसिक आरोग्य हे ध्येय या संस्थेचं आहे. समूह मानसिक आरोग्याचं मॉडेल हे सतत विकसित होत असतं आणि त्याचं महत्त्व जाणून त्याचा अभ्यास करायला देश-विदेशातून अनेक स्कॉलर्स, अनेक अभ्यासक इथे येत असतात. ही थोडक्यातली ओळख. याच्याही पलीकडे तबलावादन, चित्रकार, सूत्रसंचालन, उत्तम संवादक अशी ही डॉक्टर नाडकर्णींची ओळख आपल्याला आहे. आणि आता अजून मी थांबते कारण आपल्याला काय करायचं आहे. कोविड काळात मनोस्वास्थ्यासाठी अनेकांसाठी डॉक्टर नाडकर्णी हे आधार ठरलेले आहेत हे आपण पाहिलं. थोडक्यात जे जे आपण अशी उभं केले ते
वाक्य मंडई, पेन्शन, मारुतीची टेकडी, कॉलेज आणि शिशुविहार सगळीकडे ऐकायला मिळतं. ओंकारेश्वर. तर असं सगळीकडे ऐकायला मिळतं. तर असं ज्यांच्याकडून परत सोडावे अशा एका शहरातून मी येते आणि त्यातून माझ्या डोळ्याची संख्या वाढते हे बघून त्याहून मुद्दाम माझ्यासाठी हा विषय ठरला की काय परस्पर असं होऊन जावं असं मला ऐकून केलं होतं. पण त्यामुळे खरंच प्रश्न पडला की फक्त आमच्या वेळी असं होतं किंवा नव्हतं हा त्यांचा काय फेनॉमेनॉन आहे आणि काय आहे? सर्वांना नमस्कार. आणि पावसाच्या प्रतीक्षेत आपण सगळे असताना आणि उकाड्याशी सामना करत असताना या विकेंडच्या सुरुवातीला तुम्ही सगळेजण 4 वाजता इथे आला त्याच्याबद्दल खूप आभार तुम्हाला माहिती. या कुटुंबाने जो हा कार्यक्रम आखला त्याच्याबद्दल मनपूर्वक कौतुक. कारण आपल्या आईवडिलांच्या स्मृती जागवणं याच्या खूप साऱ्या पद्धती असतात आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेची पद्धत अवलंबणं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप छान आहे. आणि ही एक आदरांजली आपण आपल्या आईबाबांना द्यावी समाजासाठी काहीतरी करून. आपण किती मोठं काम करतो हे महत्त्वाचं नाही, पण किती सातत्याने छोटं काम करत राहतो हे महत्त्वाचं. तर या आठवणींना उजाळा तुम्ही समाजावर योगी मार्गाने देत आहात हे खूप अनुकरणीय आहे आणि तुमचं काम वाढावं अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. अलिबाग मध्येच आपला हा वेगवेगळा कार्यक्रम गेल्या वर्षीपासून चालू झाला. त्यामुळे तुम्हाला कदाचित गेल्या वर्षी माहिती नसेल तर यावर्षी म्हणजे 25 तारखेला जानेवारी पुन्हा आपला वेगळा कार्यक्रम अलिबागमध्ये होईल. तोपर्यंत अलिबाग वेगमध्ये इंटरव्ह्यूज आपल्या आव्हानं येतील चॅनलवरती आपण देत आहोत ते जरूर बघा. अलिबाग वेगमध्ये 2 इंटरव्ह्यूज आता खूप जोरदार रास्त आहेत. म्हणजे 10-12 दिवसात ते 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख इतके व्ह्यूज त्याला आहेत. तर आव्हानं ऐकून नक्की सबस्क्राईब करा आणि कोकणी राजमाणूस आणि लेक मॅन ऑफ इंडिया हे 2 इंटरव्ह्यूज जरूर बघा. आणि मी आज या 2 भावनांना असं म्हणत होतो की तुमचं आमंत्रण स्वीकारलं त्याच्याबद्दल एक कारण दिली आहे की अलिबाग परिसराला आता वेळ होतो आहे. तर अलिबाग परिसरामध्ये जिथे संधी होईल तिथे जाऊन लोकांशी संवाद साधावा. त्या निमित्तानं पुढच्या वर्षीच्या वेळेची आपल्या चळवळीला हातभार मिळेल. तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जानेवारी 25 हे आमंत्रण आता देऊन देतो आणि त्यावेळेला आपण नागावसाठी काहीतरी स्पेशल कसं करायचं विद्यार्थ्या सहभागासाठी ते बोलू. आता प्रश्नाकडे येतो. तर आता तू असं पुढे उदाहरण घेतलं आणि म्हणाले की आमच्या वेळी असं होतं असे विचार डोक्यात यायला किंवा असे उद्गार बाहेर पडायला माणसांचे केस वेगळे व्हायला लागायचे किंवा अदृश्य व्हायला लागायचे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता आपण हे वाटतं दर 5 वर्षाला म्हणू शकतोय आणि ते रूढ आहे. हा खूप मोठा बदल आहे की पूर्वी जे 40 आणि 50 वर्षानंतर व्हायचं तर ते आपल्या घरातली 2 मुलं एक प्रायमरी आणि एक सेकंडरी गेल्यावरती त्यांच्यानंतर 5 वर्षाचं अंतर असेल तर त्याच्यातला मोठा मुलगा धाकट्याला 5 वर्षांना आमच्या वेळी असं होतं असं म्हणू शकतो. म्हणजे या वाक्याकडे आपल्याला खूप मजेदार गांभीर्याने बघायला पाहिजे. आता मजेदार गांभीर्य याचा अर्थ काय की काळाची गती किती वाढली आहे आणि काळाने
फायबर किती वाढलाय हे आपल्याला लक्षात. पुढं ज्या काळावर लिहित होते त्या काळामध्ये आमच्या काळी असं होतं, आमच्या वेळी असं होतं, असं म्हणायला जवळजवळ 3 ते 4 दशक लागले. 30-40 वर्ष लागायची आहे. आता तो 5 वर्षावरती आलेला आहे तो कालावधी. म्हणजे जीवनाची गती वाढली आहे, तर ती का वाढली आहे हे जर आपण समजून घेतलं की जीवनाची गती वाढण्यामागे कारण काय असू शकतं, तर आपल्याला असं लक्षात येईल की जीवनाची गती म्हणजे जीवनामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलांची संख्या, बदलांची विविधता आणि बदलांची गती. पहिल्यांदा म्हणून बदलांची संख्या. तर बदलांची संख्येचा अर्थ असा की स्वातंत्र्याला सुरुवात झाली आपल्या देशात 75 वर्षापूर्वी. तर बदलांची संख्या त्या काळामध्ये सार्वत्रिक नव्हती. म्हणजे काय, एका क्षेत्रात सुद्धा बदल होत नव्हते आणि झालेले बदल एकाच वेळेला सगळ्या लोकसंख्येकडे सुद्धा सुलभपणे पोहोचत नव्हते. उदाहरण घ्या, रेडिओ नावाचा बदल हा या समाजात यायला अनेक दशकं गेली आणि घराघरामध्ये आता इंटरनेटचे राउटर बसायला 5 ते 7 वर्ष गेले. म्हणजे जर तुम्ही एक बदल जरी घेतला ना तरी त्याची गती वाढली त्या बदलाची. रेडिओ टू ट्रान्झिस्टर या बदलाला खूप वेळ लागला. तेवढा वेळ मोबाईलच्या पुढच्या मॉडेलला लागत नाही. म्हणजे काय, बदलाची गती वाढणं हा खूप महत्वाचा आहे. दुसरी, बदलाची संख्या एका वेळेला एकाच ठिकाणी बदल व्हायची. म्हणजे काय की एका क्षेत्रामध्ये, म्हणजे रस्ते क्षेत्रामध्ये बदल झाले, बाकी कुठे व्हायचेच नाही. आजकाल होतं सगळ्याच क्षेत्रांमध्ये बदल झाले. शिक्षणात बदल होता, नात्यांमध्ये बदल होता. म्हणजे संख्या वाढली, गती वाढली आणि बदलांमध्ये विविधता निर्माण झाली. ती विविधता कशासाठी काय निर्माण झाली, जितकी विविधता जास्त तितकं तुमच्या हातामध्ये असलेले चॉईसेस जास्त, ऑप्शन जास्त असतात. आणि खूप मोठा जीवनाच्या बदलच्या गतीमधला भाग की ऑप्शन्स वाढणं. एक सोपं उदाहरण घेऊ आपल्याला हा बदल कळतो. आपण जर आपल्या बाथरूममध्ये गेलो तर पूर्वी आपल्याला जो साबण दिसायचा तो पिढ्या एक साबण दिसायचा. आता प्रत्येक व्यक्तीचा साबण वेगळा वेगळा असतो आणि तो बदलतो. म्हणजे त्यात तो बदल जो व्हायचा तो आपल्याकडे येण्याची गती सुद्धा वेगवेगळी होती. म्हणजे आंघोळीचा साबण कुठला हवा फारच भाग घासून करायचा असेल तर साबण कमी आणि वॉशिंग पावडर जास्त होतं. शरीराचं वॉशिंग पावडर झालं. बरं, तुम्ही गोदरेजचा वगैरे साबण नवा नसतं म्हणजे काही फक्त असं होतं ना त्या काळामध्ये. त्यामधून अनेक जण आपण लिहिलेलो तो टाकाचा खस किंवा मोठी साबण फक्त दिवाळीला वापरायचा. तुम्ही नाही वापर आणि असेच मोठे झालं. म्हणजेच काय, त्या बदलाची गती बघा किती स्लो. आज बाजूमध्ये गेला तर फक्त साबणच बदललेले नाही तर अनुभव नावाच्या क्रियेशी निगडीत असलेल्या किमान 5, 6, 7 बातम्या या तुम्हाला तिकडे दिसतातच दिसतात.
आणि त्यामध्ये ना वयाप्रमाणे बदल होतो असं नाही. फार कधी बदल असतो. टीनेजरच्या बातमीमध्ये समजा 10 वाटले असतील तर तिच्या आईच्या मध्ये 8 असतात. पुन्हा बदलाचं सार्वत्रिक हे आपण सोपे साधे दिवसातले बदल करू. तर आपल्या लक्षात येईल की आपलं जीवन कसं बदलते, व्यक्ती कशी बदलते. साधी उदाहरण आपण बिस्किट बिस्किटांना पिठी खाण्याचे दिवस जेव्हा नव्हते तेव्हा बिस्कुट एक बटर बिस्कुट असा एक काळ होता. आणि ती बटर बिस्कुट खाली नाश करायची खाली नावाची गोष्ट अशी संस्कृती हस्तगत केली आणि आता वेगळ्याने तिला परत आणली. त्यामुळं आता बघायला गेलं तर तुम्ही बिस्किटच होतं त्याच्या कुठलीच झाल्या, मग त्याच्यामध्ये फायबर दिली, मग त्याच्यामध्ये ओट्स, मग त्याच्यामध्ये शुगर दिली. बघा म्हणजे उद्या फक्त बिस्किट द्यायचं सुपर स्टॉर दिला तरी काही त्याला आर्थिक केलं बघा बदल होऊन झाला. चॉईसेस खूप आले आणि काय झाले की हे बदल एक बदल ठिकाणच्या आधी दुसरा बदल येतो. म्हणून 2 बदलांच्या मध्ये आधीच्या बदलाला सामावून घ्यायची जी प्रक्रिया होती ती आता होती कमी होती. आधी कसं तर एक बदल व्हायचा टेलिव्हिजन चालू झाला. टेलिव्हिजनचं आणि ऑल इंडिया रेडिओचं लायसन्स टेलिव्हिजनचं लायसन्स तर टेलिव्हिजन चालू झाला आणि तो किती असायचा अमूल्य काळ असायचा 30-40 तास. तिथपासून टेलिव्हिजन पण दुसरा बदल म्हणजे टेलिव्हिजन जास्त चालायला लागला, जास्त तास, त्याला काही वर्ष गेली. म्हणजे एशियाच्या निमित्तानं तो बदल झाला, त्याला अनेक वर्ष गेली. त्याच्यानंतर तो खूप केबल टेलिव्हिजन चालू झाला, त्याला काही वर्ष. मग त्याच्याबरोबर कॅसेट नावाचं रेकॉर्डर्स आले, VCD आल्या. तुम्ही जे बघितलं की VCD ते आज डिजिटल OTT तुलनेने खूप कमी वेळ आहे. तुमच्या असं लक्षात येईल की अख्खी OTT इंडस्ट्री अजून 10 वर्षांची झालेली नाही. त्याच्या आधी म्हणजे 10 वर्षाची नाही झाली. केवळ पाश्चात्य जगामध्ये सुद्धा ती जरी आधी सुरू झाली असली तरी पण 10 वर्षाची पण नाही. आणि आज मोबाईल हा तुलनेने खूप नवीन आहे. आणि मला असं आठवतंय द रोड अहेड नावाचं आपला मायक्रोसॉफ्टचा आपला बिल गेट्स त्याला एक पुस्तक केलं होतं. ते पुस्तक 2000च्या आधी लिहिलेलं पुस्तक आहे. द रोड अहेड असं त्या पुस्तकाचं नाव. त्याच्यामध्ये त्याला त्यावेळेला असं म्हटलंय की पुढच्या काही वर्षांमध्ये टेलिव्हिजन, टेलिफोन आणि कॉम्प्युटर या 3 गोष्टी एकत्र येतील एका यंत्रात. हे झालं. मोबाईलच्या निमित्ताने आपण टेलिव्हिजन, टेलिफोन आणि कॉम्प्युटर हे 3 बघतो. पण बिल गेट्सच्या दूरदृष्टीपणाची मर्यादा काय आहे? त्यानं त्या पुस्तकात न बघितलेली अजून एक गोष्ट दुसरी म्हणजे वॉलेट. आता तुम्ही लक्षात घ्या की टेलिफोनमध्ये वॉलेट घुसणं आणि तुम्ही पैशाचं पाकिट विसरून बाहेर पडला तरी सुद्धा करू शकता. ₹30,000 पासून ₹30,000 पर्यंत म्हणजे अकाउंटमध्ये
मोबाईलचा वापर बिल गेट्सचा जो रोल आहे त्यामध्ये नाही. म्हणजे मला बघा की त्या त्या काळातल्या द्रष्ट्या माणसांनी बघितलेल्या पैकी सुद्धा काही गोष्टी आल्या पण त्याच्या पुढच्या पण काही गोष्टी आल्या. ह्या सगळ्याच्या आणि हे बदल समजून घेणं का गरजेचं आहे की म्हणजे आपल्याला काय करायचंय तर बदल समजून घेण्याची आणि बदल पटवण्याची आपली प्रक्रिया आपण प्रगत करायला हवी. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग. ती जर आपण केली नाही तर आमच्याकडे असं होतं म्हणतानाच काय होईल आहे. तुम्ही डॉक्टर म्हटलं त्याप्रमाणे व्हॅल्यूची पण व्हॅल्यू आता बदलली आहे. देवाच्या व्हॅल्यूची व्हॅल्यू पण आता बदलली आहे. काय झालं की ह्या सगळ्या बदलांचा एक मोठा परिणाम असा आहे की आपला समाज हा जास्त व्यक्ती केंद्रित बनतो, इंडिव्हिज्युअलिस्टिक बनतो. तर आपला फक्त आपलाच असं म्हणायचं नाही आहे. जागतिक पातळीवरती फक्त आपल्याकडे आधी आपला समाज जास्त समूह केंद्रित होता, त्याचंच एक प्रतिबिंब कुटुंबात पडतं आणि कुटुंबाचं प्रतिबिंब समाजात पडतं. म्हणजे आपण तुलनेने जास्त समूह केंद्रित होतो तेव्हा सुद्धा. पण आपल्याकडे व्यक्ती केंद्रितता येणं जास्त प्रमाणात हा गेल्या साधारण 40 वर्ष, त्यातही 90 सालानंतर म्हणजे गेल्या 35 वर्षाचं जास्त स्पॅन आहे. आता इंडिव्हिज्युअलिझम वाढला की बेसिक व्हॅल्यूज बदलतात. कारण व्हॅल्यूज या मुळामध्ये मी सेंट्रिक असतात. व्हॅल्यूज तयार झाल्या कारण मी म्हणजे एकमेकांच्या बरोबर मी राहायला यावं. म्हणजे व्हॅल्यूज या जरी माणसाने म्हणजे मी ते पाळायचं असतात तरी सुद्धा त्यांचं तयार होणं आणि त्या कोणत्या त्यांच्या आहेत हे मीचं परसेप्शन काय आणि मीचं परसेप्शन काय या दोघांवरती अवलंबून. आता मीचं परसेप्शन माझं बदलल्यामुळे मीचं परसेप्शन बदललं आपण आहे. म्हणून आपल्याला जे दिसतंय की व्हॅल्यूज बदलल्या म्हणजे काय झालं तर त्याला व्यवहार. आपण असं म्हणतो की शेअरिंग कमी झालं. शेअरिंग कमी झालं असं तुम्हाला आता ते काय झालं कारण एक तर त्याला कुटुंबातल्या मुलांची संख्या कमी असणं त्यामुळे शेअरिंग पुण्याची करावं हे सुद्धा कळलं. तिथपासून त्यांचा भेटत बरोबर आहे. तिथपासून मग मला सुविधा मिळणं हा माझा हक्क आहे असं मला वाटतं हे सुद्धा त्याच्यातून झालं. मग माझी व्हॅल्यू सिस्टीम ही सेंट्रिक जास्त लोकांना मिळत का. म्हणून आपल्या समोर आज महत्वाचं काय एक आव्हान असेल किंवा महत्वाचं कन्सर्न आपल्याला आहे की या सगळ्या मुलींना मुली बरोबर जोडायचं मार्ग काय ते दाखवलं. म्हणजे व्हॅल्यू सिस्टीममध्ये आपल्याला काय करायला हवं किंवा जे मुलीकडे येणारे व्हॅल्यूचे भाग आहे ते कदाचित पुन्हा आपल्याला आणावे लागेल आणि ते आजच्या मी सेंट्रिक मनाला आकर्षक वाटतील असे सांगावे. कारण जर आकर्षकपणे नाही सांगितले तर ते तुम्ही आणि तुमच्या पूजा, तुम्ही आणि तुमचे समारंभ, तुम्ही आणि तुमची साखी सत्करी आणि शिधा आम्हाला गोड होतं. म्हणजे त्याचा आकर्षकपणा किंवा कौटुंबिक समारंभामध्ये एक लक्षात घ्या. आणि हा महत्वाचा भाग आहे व्हॅल्यूज आहे. आपण तुम्ही जी फ्लेक्सिबिलिटी दाखवली आई बाबांच्या स्मृतीच्या बाबतीत ती किती कुटुंब कौटुंबिक समारंभाच्या बाबतीत दाखवतात. वाढदिवस तसेच साजरे आणि त्याचं सर्व घडलं किंवा आपला एक एक अभ्यासारखा ट्रेंड ही बदलता आता ट्रेंडी जरी असतो तो
किंवा दोघांचं अत्यंत निर्गुणी दुष्काळ मग आपण वाढदिवसासारखा समारंभ हा मी टू वी टू ऑल असा जाण्याचा समारंभ आहे असं का नाही म्हणायचं. आणि तसा समारंभ काढणे चांगला करायचा. आपण त्या व्हॅल्यू सगळ्या कुठे चालल्या आहेत बरोबर असं, पण आपण असं नाही म्हणत की मग त्या व्हॅल्यू माझ्या पातळीवरती मला कुठल्या द्यायच्या आहेत. याची व्हॅल्यू ही आहे की मी विथ रिस्पेक्ट टू वी विथ रिस्पेक्ट टू ऑल ही बेस लाईक व्हॅल्यू जगातली आणि ती कोणीच बदलू शकणार नाही. इतकी मोठी आहे. मी आम्ही आपण हे जगाचं मूल्य आहे. का? कारण मी आम्ही आपण या मूल्याच्या मध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत, इंटरडिपेंडन्स आणि इंटरकनेक्टेडनेस. परस्परावलंबन आणि परस्पर अनुबंध ह्या व्हॅल्यूज आहेत. यांना आपण सार्वकालिक व्हॅल्यू म्हणतो. या सर्व काळात होत्या आणि असायला पाहिजे. याबद्दल आमच्या काही त्याचं एक्सप्रेशन वेगळं असतं. तुमच्या काही त्याचं एक्सप्रेशन वेगळं असेल असू दे. तर ह्या व्हॅल्यूला धरून आम्ही आमचे समारंभ नाही, आम्ही आमची कर्मकांड त्याच्यामध्ये काय बसतो. तर जेव्हा आपण व्हॅल्यूचं असं आहे विनाकारण टाहो फोडतो आणि मोठं काहीच करत नाही, तर त्यावेळेला हा प्रश्नपत्रिकेने विचारला पाहिजे. कौटुंबिक सामाजिक पातळीवरती आपला वेळसारखा कार्यक्रम नेमकं ॲड्रेस करतो की जे मी आम्ही आणि आपण नेणारीच माणसं आपण वेगवेगळे प्रोजेक्ट करतो. म्हणजे IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या त्या आनंद मंदिरला बंगलोरच्या रस्त्यावरून रोज जात असताना शेजारी एक अर्धा ज्याच्यामध्ये गाळ आहे आणि कोरडा पडलेला तलाव दिसतो. आणि एक दिवशी तो म्हणतो की रोज बघतोय पण मी याच्यासाठी काय करू शकतो. आणि त्याच्यातून काही जिवंत करणारी चळवळ तयार होती. जिल्हा एक प्रयोग तुमचा अलिबाग झाला. म्हणजे हा जो भाग आहे हा व्हॅल्यू शिकवला. म्हणजे मी आम्ही आपणला नेणारी व्हॅल्यू शिकवलं. हे काम जर आपण केलं तर आपण आमचा काळ, आजचा काळ आणि उद्याचा काळ या तिघांना जोडणारा पूल तयार करू शकतो. तो जर आपण नाही केला तर मग आपण फक्त कर्मकांड करणार काय असेल. कर्मकांड करायची तर नवा अर्थ शोधण्यात येईल. जसं आपले राजवाडा रिकव्हरी दामोदर डॉक्टर बसले आहेत ते आज सत्यनारायणाची पूजा ही सत्यालाच देव माना असं सांगून जातात. तो आपला संपवण्याला निश्चित करायचा म्हणजे अमुक केलं की गाजोबा देवमुख केलं की गाजोबा तर काल सुसंगत जर तो मेसेज गेला तर मग आपण त्याच्यावरून आमचा काळ, आजचा काळ, उद्याचा ह्याला आपण करू शकतो. तर हा विचार की मला त्या व्हॅल्यूज द्यायच्या आहेत त्या कालातीत इंटरडिपेंडन्स आणि इंटरकनेक्टेडनेस या कालातीत व्हॅल्यू कारण त्याच्याशिवाय संस्कृती झाली नसते. म्हणजे कसं की इंटरडिपेंडन्स करायला सोपं आहे. माझं त्याच्यावर चाललं तुझं माझ्याशिवाय चाललं ह्याचा व्यवहार मला हे फार म्हणायचं कारण म्हणून मी जेव्हा असं म्हणतो हे काम मी केलंय तर अशी एकही गोष्ट नाही की संपूर्णपणे मी केली. कारण मग तो फक्त व्यवहार आहे त्याच्यामध्ये उदारपणा येणार त्याच्यामध्ये वॉल येणार
म्हणून अनुभवता असणं इंटरकनेक्टेडनेस असणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. तो अनुभव तुम्हाला सापडणं त्या संस्कृतीमध्ये तो कनेक्टेडनेस सापडणं हा जो आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये तो मी ऑल हा भाग आहे. हे आपण किती करतो म्हणजे वैयक्तिक अनुभव सांगतो. माझ्या मुलाला जेव्हा 7 वर्ष पूर्ण झाली तेव्हा माझ्या घरात अशी विचारणा झाली की याची मुदत कधी आहे. तर मी म्हटलं किंवा आम्ही करणार आहोत पण आमच्या पद्धतीने तर मग आम्ही तो साधारण 8 ते 9च्या मध्ये असताना आम्ही असं ठरवलं की याची मुदत आपण साजरी करू. म्हणजे आम्ही मुदत कशी साजरी केली तर त्या दिवशी मी माझी पत्नी आणि माझा मुलगा असताना काही भेटी मिठाई असे 3 सेट घेऊन बाहेर आणि मी माझ्या 3 क्षेत्रातल्या 3 गुरूंना भेटले. त्याला घेऊन तुमच्याबरोबर माझ्याबरोबर आणि त्याच्यामध्ये डॉक्टर अशोक राजे होते संगीत क्षेत्रात. दुसरे डॉक्टर रवी खत्ते जे डॉक्टर पण आहेत आणि ज्ञानेश्वरी फिलॉसॉफी या विषयावर. आणि तिसरे डॉक्टर विजय आजगावकर ते डायबिटिशियन होते माझे मेंटर. तर या तिघांच्याकडे आमच्याकडे गेलो आणि त्या तिघांना त्यांनी नमस्कार केला, त्यांना भेटवस्तू दिली आणि ते तिघं त्याच्याशी त्याचं भविष्य आणि तो आता ती जे होणार आहे त्याच्यामुळे त्या अपेक्षा म्हणजे हा गुरुचाच एका बाजूने त्या वरती झालेला कृपा कसा हे आम्ही 3 व्हिजिट्स केल्या. आणि मग आम्ही आपल्या मुंबईमध्ये जाऊन आपलं तिथून गांधींनी सगळं आंदोलन सुरू केलं त्या स्मृतीस्थळावरती. मग तिथं बाजूला असलेल्या रोडवरती काय आपलं मणिभवन गांधी त्या मणिभवनाला त्याला घेऊन गेलो. तिथून आम्ही त्याला BARCचं मुख्यालय जे रेग्युलर इंजिनिअरिंगच्या जवळ केलं आणि नेव्हल डॉक्टर या ठिकाणी गेलं आणि नंतर एका उत्तम हॉटेलमध्ये त्याला होते म्हणजे आम्ही त्याला इतिहास विज्ञान देश गुरु आणि आमची सकाळी 9:30 वाजता सुरू झालेली दिवस 4 वाजता त्याला हा व्रतबंध आहे. त्यावेळेला त्याला विद्यार्थी दशेचं व्रत मिळणं हे आवश्यक आहे आणि ते देणारे गुरु त्याला भेटवून त्याच्या मोठी होणार. आपल्या परंपरेमध्ये संस्कार होते. आपण कर्मकांड करतो पण संस्कार होतच नाही खातो. आणि मग आपण आमच्याकडे असं होतं म्हणून आता सुद्धा सट झालं पाहिजे. यामध्ये आपण फक्त एकच विचारायचं तुम्ही अशी मुलं साजरी केली बाकीच्यांचं म्हणणं काय तुमच्या म्हणणं काय त्यांना हवं तसं काहीच त्याच्यामध्ये झालं. तर जसं तुझ्या बाबतीत तसंच माझ्या बाबतीत काही जण म्हणाले किती छान केलं आणि काही जण म्हणाले ना हे कसं करायला होती. कारण माझ्या मुलाचं नाव आहे कबीर. आम्ही कबीर नाव ठेवलं तेव्हा सुद्धा आम्हाला अशाच केलं नाही. काही जण म्हणाले किती छान नाव ठेवलं आणि काही जण म्हणाले हे मुसलमान आपलं कबीराला मुसलमान नाव म्हणतात. कबीर हा असा एक माणूस होतो जो सगळ्या धर्मांच्या पलीकडे गेला. आम्हाला त्यावेळी म्हणजे आम्हाला थोडी सवय झाली ना आपल्या दृष्टीने आहे व्हॅल्यूज आणि मग काळाला जोडलं नाही तर काळ बदल काळ
आपल्याला काळाप्रती असलेलं आपलं गोठलेलं परसेप्शन वितळवायचं आहे. की ते फ्रोझन परसेप्शन अबाउट पास्ट that we need to change because we cannot change past. परसेप्शन आपण काळ प्रवाही आहेच. आपण काळाच्या प्रवाहाच्या पाण्याला बर्फ करून आईस बॉक्स त्याचा करून आपल्या फ्रीज मध्ये ठेवले. लाईट जळायची वाट बघू पण बाहेर काढून हे आपल्याला काळाच्या बाबतीत करायचं गोष्ट आहे. जाताना एक मला आधी तेव्हा सांगण्यात आली की बाबा आमच्या इथे कामाची ठिकाणी झाली की तुला असंच जाताना तुझीला तिथे त्याच्या वेळेला पडलेला दिसला आणि त्या एका क्षणाला आम्ही एका काम सुरू केलं. पण आता बरेचदा असंही होतं त्यामुळे आम्ही तेही छान तेही छान तर ह्या व्हॅल्यूजचं वेटेज केलं की त्यांनी मोठी सुशिलासाठी केलेलं काम होतं की करासाठी केलेलं काम होतं अशा प्रकारच्या चर्चा आणि विचारले विचार करून पण एक त्याहीपेक्षा महत्वाचा भाग समाजात तो सांगतो. जो माणूस मी म्हणतो त्याच्या या व्हॅल्यूज एस्टॅब्लिश करायला पाहतो त्याच्यावरती आपण फार लवकर महानपणाचा शिक्का मारतो. आणि एकदा त्या व्यक्तीवरती महानपणाचा शिक्का मारला की आपण तसे न वागण्याची मोकळी आपण होऊन गेलो. कारण तो मान आहे बाबा ते मान आहे त्यांना म्हणून आपण वेळेमध्ये सुद्धा आपल्या सगळ्या 350 मुलांची बघा आपण नेहमी रिलेटेबल रोल मॉडेल आपण असा आकर्षणच पडलेला गेला नाही. कारण ना तसे असतात तरी कधीच असतात आणि जे असतात तसे त्यांना यथायोग्य प्रसिद्धी मिळते तरी किंवा त्यांना त्याच्यात अजिबात नसतो. पण जे रिलेटेबल रोल मॉडेल्स आहेत जे असा प्रयत्न करतात ज्याने केलेला प्रयत्न मला शक्य आहे असं दिल्याशिवाय आपली त्या महानपणाच्या सापळ्यामधून आपली सुटका होणार. कारण नंतर मग बाबाकडे आम्ही सगळं वाचून करत आहे. बाबाकडे मोठं त्यांनी मोठं त्यांनी कशी संविधान दिली अधिकार दिली तर आम्ही काय करणार नाही ते मोठं. सो आपण रिलेटेबल लोक म्हणजे तुम्हाला सुरुवातीला बरोबर तुम्ही करतात तुमच्या आई बाबांचे खूप मोठं काम असेल अशी तर ह्या गोष्टी केल्याशिवाय पुण्याची बैठक बदलणार नाही. आणि काळाकडे बघण्याचा आपला गोठलेला दृष्टिकोन हा त्याशिवाय बदलणार नाही. मग आपण काय करू मग आपण नॉस्टॅल्जियाला त्याला स्मरणरंजन असा स्मरणरंजनात राहणं एक आठवण म्हणून गप्पा वाचताना आठवणी काढणं ती लोक त्याच्याकडे सांगू ह्या लिहितात त्याच्यावर खूप गंमत पाहतो. सुखाच्या आठवणी पण काढतो आपण दुःखाच्या आठवणी काढतो. त्या सुखदुःखाच्या आठवणींमधून ॲज फार ॲज आपण काहीतरी व्यवस्थित मटेरियल काढतो आणि पुढे गेलो आहे तर ते छान किंवा अगदी लर्निंग नाही केलं तर दुसऱ्या आठवणी काही शेअर केलं अरे आपण त्यावेळी काही कळवतो म्हणजे आठवणीचं महत्त्व कमी लेखत नाही. फक्त काय होतं की आठवणीमध्ये आपण अडकलो आणि त्या प्रोजेक्ट केल्या आजच्या वास्तवावर आणि मग म्हणालो अरे 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 ते कसं होतं आणि मग आपण स्मरणरंजनातून तुमचा शब्द स्मरणभूतन हे लिहितो फक्त स्मरणरंजन असेल स्मरणभूतन म्हणजे हाऊ ग्रीन होत नाही कृष्णाकाठी कुंडला आता पहिले नाही. तर हा जो त्याच्यामधला एक सरळ
वापरले वापरले आता नको ना. तर हे सगळं बदल करताना जे बदल झाले आहे त्याच्यातल्या सगळ्या सोयी पचवून उशाची लोक वरती बदल करायचं. हा म्हणजे इतकं विलक्षण सुविधा तरी बघितले आपण की त्या बदलापैकी जेवढं फायद्याचे ते घ्यायचं. आणि पण म्हणत काही सध्या बदल नाही किंवा कमी बदल झाला असं असू शकतं ना. आता नागावची इलेक्ट्रिसिटी तर असे कमी बदल झालेले असू शकतात गोष्टी. पण आता हे जर कमी बदल झाले की गोष्ट नागावची इलेक्ट्रिसिटी तर त्याप्रमाणे घराघरात असलेले इन्व्हर्टर जनरेटर इन्व्हर्टरची गोष्ट आहे ना. ते होते का तुमच्या त्या काळी जेव्हा अनाथेला स्मरण उद्योग करतात तेव्हा म्हणजे ही जी टेंडन्सी आहे ना की आमच्या वेळी सगळं समजलं आजचा काळ हा समाज पुढे जाणार आहे. याचं पुढे काय होणार काही होणार नाही. समाजच्या आज नाही आहे तर मग तुम्ही रोज समाजात काय होणार आहे खूप होणार. त्यामुळे मग आपण आपल्या विचार करावा. हा विचार करावा. जे आपण म्हणतो की माझं भूतकाळाकडे पाहणं वर्तमान काळाशी आणि भविष्याशी जोडून घेणं त्या माझ्या दृष्टिकोनाला प्रवाही बनवणं हे काम मी करावं. हाऊ आय मेक माय पर्स्पेक्टिव्ह मोर अँड मोर फ्लुइड. त्याला प्रवाह आहे त्या प्रवाहातून ते पुढे जाते हे काम मी करावं. नाहीतर ते आमच्या काळी हे असं होतं ना करून बस इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आठवणीच्याकडे बघायची मानसशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. आपण जेव्हा आठवणी आळवतो म्हणजे डिटेलमध्ये सांगतो आणि ऐकणारा शेवटी मार्गाला पद्धतीने मानसशास्त्राकडे एका पद्धतीला म्हणतात मास्टरी मेथड किंवा मास्टरी स्टाईल आणि दुसऱ्याला म्हणतात कोपिंग स्टाईल. म्हणजे काय समजा मी माझ्या भूतकाळामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या आणि त्यांना मी कसं तोड दिलं हे माझ्या मुलांना सांगतो त्याची गोष्ट सांगतो. तर त्यावेळेला मी सांगताना मास्टरी मेथडने सांगितलं तर मी कसा सांग अरे खायला अन्न नव्हतं पैसा नव्हता आणि कसे राहत होतो. तुम्हाला हे सगळं मिळते ना त्याच्या मागे आमचे केवढे कष्ट आहे त्याची किंमत तुम्हाला समजणार नाही. दिस इज कॉल्ड मास्टरी. त्याला म्हणतात गीतं मला तुम्ही किती ग्रेट. तुम्ही कोणतं केलं तुमच्याकडे सगळ्यांनी केलं होतं असं आता मुलं शिकवतात. ही झाली मास्टरी मेथड. जर तुम्ही कम्युनिकेशन मध्ये वापरली आठवणी सांगताना तर समोरचा शिकत नाही. तो एकदा काय बघतो म्हणतो तुम्ही ग्रेट कर तुम्ही काय ग्रेट केलं. आता तो ग्रेट पडायची विल्हेवाट चालू झाली. मग कोणती मेथड मास्टरी मेथडमध्ये मी वॉज द सेंटर नॉट द सिच्युएशन ऑर द इन्सिडेंट. गोष्टीला महत्व नाही मध्ये मीला महत्व. आता गोष्टीला महत्व दिलं तर कोपिंग मेथड करतात आणि त्या कोपिंग मेथडमध्ये मी महत्वाचा नसतो कारण त्याचं कोपिंग महत्वाचं. आता मी तुम्हाला इंटरेस्टेड आता माझं कागदाला उभं करतो. मी माझ्या नातवाला गोष्ट सांगितलं आणि आजार विसरली तर
त्याला ना म्हणजे 4 वर्षाचा आहे पण त्याला तू लहान होतास तेव्हाची गोष्ट सांग. हा तू लहान होता तू लहान होता त्यावेळेची गोष्ट हा सर्वसाधारण त्या वयाच्या मुलांचा नेहमीचा चिंता येते. तू कसा होतास तेव्हा तर त्याला पण गमत वाटत. तर त्याला एक गोष्ट सांगितली म्हणजे माझ्या लहानपणीची गोष्ट. तर ती गोष्ट आपली सुरू कशी झाली की त्याला रेल्वे आवडते. मग त्याला त्याच्या आजीनं नुकतंच आता एक 6 महिन्यापूर्वी रेल्वे बसून फिरवून आणलं असं लांब लांब वगैरे ना आणि दाखवलं स्टेशन काय असतं गाडी काय असतो आणि टोटल फ्री झालं. तर ती गाडी काढून घेतली मग गाडी शिकायला लागायचं. पण त्याला सांगितलं की लहानपणी पण हे सांगताना जसं घडलं तसं सांगायचं हे ॲज दॅट पर्सन इज ॲडल्ट असं सांगायचं. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती असा ॲडल्ट भाव येईल आणि मग ते कसे ऐकायला तो त्याला सांगतो की आम्ही बेळगाव नावाच्या गावामध्ये जायचं फाउंडेशन आणि आम्ही मुंबईला यायचो ट्रेन आणि माझा भाऊ वडील आणि आई वडील तर 5 जणांचं कुटुंब होतं. तर त्यावेळेस एक इंजिन कसं होतं म्हणजे इंजिन कोळशाचं इंजिन होतं. तर कोळशाच्या इंजिनमध्ये तुमचा डबा जर इंजिनच्या जवळ असायचा तर कोळशाचे काळे काळे कण 8 तासाच्या प्रवासामध्ये तुमच्या केसात शर्टात सगळीकडे दिसायचे आणि एक वेगळी आंघोळ करायला लागली. हे सगळं त्याला डिटेल प्रवास सांगितलं आणि त्याला जामच मजा वाटायची कारण कोणाला वंदे भारतमध्ये बसले बसला होता बसला होता त्याला हे असं वाटतं एक्सपिरियन्स आमच्याकडे असं होतं वाली गोष्ट पण तुझा होता काय झालं थोडक्याची गोष्ट त्यावेळेस की त्या काळामध्ये मला आठवतं तरंगत असायची आणि बुलडॉग नावाचं प्रकार असतं त्याचं इतकं अद्भुत नावच नाही होल्ड ऑन. त्यामुळे त्याला होल्ड ऑन आता आपण बघायला मिळत नाही आपल्याला पण त्या होल्डवर होल्ड ऑन असं बोलतो आणि तुम्ही त्या पाठीमध्ये गेला की तो होल्डरच्या ह्याच्यावरती टाकायचा आणि मुलाची सोय तिकडे वरती टाकायची असं. तर आम्ही चढलो मुंबईच्या गाडी निघाली वगैरे आणि अचानक लक्षात आलं की तिथे काहीतरी आपण झालं काहीतरी झालं त्यामुळे आमची एक ट्रेन छोटीशी ही स्टेशनवरती बेळगाव काय आहे आता बघा मोबाईल नाही काही नाही आणि त्या काळामध्ये गाड्या पण जोडलेल्या नसायच्या. म्हणजे तुमचा डब्बा आणि दुसरा डब्बा याच्यामध्ये म्हणजे समजा टीसी तुमच्या डब्यात नसेल तर तो तुमच्या स्टेशनलाच तुमच्या डब्यात मध्ये आता कसं गाडी जोडलेली असते आणि हे कळल्यावरती माझ्या भयंकर असेल आणि म्हणजे कोणामुळे झालं काय झालं मला वडिलोची घेतली खूप असं तारखेला प्रेम मग असं वडिलांवरती घेतली आणि मी तो वरती होल्डरवरती बसून ते सगळे बोलत होतो काय झालं. मग माझा भाऊ मोठा पाहिजे वडील मात्र वाटत त्यांनी तो असं ठरवलं त्याच्यामध्ये काय काय करतं टीसी आपल्याकडे आहे का वगैरे करून तर टीसी आपल्याकडे नाही म्हणजे 40,000 जेव्हा गाडी थांबते त्यावेळेलाच टीसी आपल्याला मिळणार. तर तोपर्यंत माझ्या वडिलांना प्राध्यापक होते ओळखण्याची गोष्टी लोक नाही मग तेवढं त्यांना माझ्या वडिलांनी युद्ध केलं 40,000 गाडी थांबल्यावरती कोणी टीसीकडे जायचं कोणी स्टेशन मास्टरकडे जायचं हां कोणी स्टेशन मास्टर तिकडं करेल मग काय करायचं पुढची गाडी कधी आहे आणि मग दादर स्टेशनला आपण ती कशी उतरून घेऊ हे टोटल प्लॅनिंग माझे वडील करत होते जे मला कळत होतं आणि त्याच वेळेला ते माझ्या आईला धीरे देत होते कारण ती सुटली होती धीरेही देत होते सोल्युशन पण काढत होते आणि हे सगळं असताना त्याच्यावर ठीक आहे आता ऍक्शन प्लॅन गेला
तेवढ्याच आमच्या डब्यामध्ये एक माणूस दिसला, त्याच्या हातात त्यावेळेला त्या टंकांवरती स्वच्छ अक्षरामध्ये ना असं छान सगळं लिहिलेलं आहे. तर तो अक्षर ज्यावेळी चढलेला होता त्याच्या लक्षात आलं की आमच्या डब्यामध्ये हे झालं. त्याने ती गिरती आणि तो पाठच्या डब्यात गेला, कारण तो पण त्याच्यात होता. आणि मग त्याने खांद्यावरती तो आला तिकडे आणि त्याने आम्हाला ती पंत दिली. मग एकदम सगळा मूळच पालटला म्हणजे आपला सगळ्यांचा. आणि मग त्याला काही बक्षीस दिलं घेतलं की पुढे होतं. आता ही गोष्ट पाहिजे आपल्याला. आता लक्षात घ्या की सांगताना ती गोष्ट या लोकांना सांगताना म्हणजे छोट्या मुलांना सांगताना निष्कर्ष शिकवण असं काहीही बोलण्याच्या धंदा करू नका. प्रस्ताव कोविड मेथडमध्ये हा सगळा प्रवास भावनांचा विचारांचा हा सगळा त्याच्याकडे टाकल्यावरती आम्ही थांबलो. जेव्हा काही गोष्ट थांबली तर तो विचार करतो आणि तो काय म्हणाला. माझ्या वडिलांना आम्ही गाव म्हणतो, दादाचं गाव म्हणतो, त्याला त्यांनी का आबा असं म्हणून त्याला सांगितलं. तर तो विचार करून काय म्हणाला, गा आबा चिडले, गा आबा चिडले नाही. मला वाटतं त्यांनी विचार केला मिळाली गा आवडता गा आवडत नाही. ही कौतुकची गंमत आहे. तुम्ही जर अनुभव कौतुक मॉडेल म्हणून सांगितला तर ऐकणारा विचार करतो, ऐकणारा निष्कर्ष करतो. तुम्हाला त्याला वेगळी व्हॅल्यू द्यावी लागत नाही. ती व्हॅल्यू त्यानं मिळवलेली ती त्याने तुमच्या अनुभवातून डिड्यूस केलेली असते. अशा प्रकारे आमच्या काही असं होतं सांगितलं तर चालेल. मला या गोष्टीवरून एक आठवडी आणि इथे आवडून सांगावीच वाटली. माझा मुलगा जेव्हा लहान असा 8-9 वर्षाचा होता तेव्हा एकदा तो आणि त्याचा मित्र असे बोलत होते आणि मग शूज कुठले घ्यायचे मला चालू होतं. तर त्याच्या मित्राची आई त्याच्या घरी होते तर मित्राची आई घेऊन अरे आम्हाला काय असं नसायचं बघा चॉईस काही नसायची. आम्ही तुम्हाला चॉईस दिलेले ते तुम्ही घेतला आणि स्वतःच ठरवलं तुम्हाला काय घ्यायचं आहे आम्ही आणि अशा गोष्टी सांगितल्यानंतर त्याचा मित्र त्याच्या आईचा खूप शांतपणे म्हणाला की आई एक सांगतो तुमच्याकडे नव्हतेच ना ऑप्शन असं तर तुम्ही डेट नसताच झाला. हा प्रश्न त्यांनी विचारला. तर त्यामुळे मला नंतर असं वाटलं की कॉफी त्याच्या आईने काय आणि तुम्हाला काय वगैरे तुम्ही विचारत होतं. खूप शांतपणे सांगितलं होतं. पण त्याच वेळेस त्याने तेव्हा असं की तुम्ही डेट नसता झाला काय याच्यावर त्याच्या आईने विचार केला आणि ते तिने आमच्याशी शेअर केलं की आता मुलं असं म्हणाली आपण तर हे खूप मला त्यावेळेस अशाचपणे जाणून गेलेली आणि महत्वाची गोष्ट होती की असं विचारल्यावर तो काय बघत की एक कागदाने ठेवलेली विचार करतो की डेट झाला असतात का त्याच्याकडे जास्तीत जास्त पहिला प्रश्न होता की ह्याचं निखळ सत्य की ते कॉन्सेस त्या काळामध्ये नव्हते आणि जे कॉन्सेस त्या काळामध्ये नव्हते त्याचा अनुभव आपल्याला घडणं अशक्य होतं. त्यामुळे आपल्या अनुभवाची स्थितीकता मर्यादा ही त्या पिढीनं स्वीकारणं गरजेचं होतं आणि त्या मर्यादांचं समर्थन तर होतं किती बरं होतं असं सांगणं म्हणजे म्हणणं नाही. त्यामुळं आपल्यालाच चॉईसेस नव्हते आणि त्याबद्दल आपल्या मनामध्ये
त्रास होता. म्हणून आपण आपल्या मुलांना चॉईसेस दिले. ही गोष्ट माणसांनी पालकांनी स्वीकारलं. आम्ही दिलेले चॉईसेस जेव्हा उलटतात तेव्हा आमचा प्रॉब्लेम. चॉईस देताना सगळेजण चॉईस देतात, सुविधा देतात. अरे हे लोक हे घे, हे लोक हे करतात. उलटल्यावरती काही का करतात? जे तुम्ही देणार त्याचे चांगले आणि वाईट असे परिणाम असणारच ना. फ्रीडम ऑल्सो बट म्हणून कोणाला किती आणि काय फ्रीडम द्यायचं इथे पुणे काय, इथे रॅशनॅलिटी, इथे व्यक्तिमत्व, इथे मानसशास्त्र. पण आपण द्यायचंच नाही फ्रीडम असंही आपण म्हणू शकत नाही, कारण ते घेतली. पण दिलेल्या फ्रीडमला प्रत्येक वेळेला तो माणूस जबाबदारीनेच वापरेल. तू कुठली गॅरंटी आहे? तू कुठली गॅरंटी आहे? त्याला तरी ते फ्रीडम आधीपासून नाही आलेलं, त्यालाही कधीच मिळालेलं ते फ्रीडम आहे ना. म्हणजे त्या जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी त्याला वाढदिवसाला कुऱ्हाड दिल्यानंतर त्याने ती सगळ्या झाडांवरती चालवली. याचं कारण असं होतं की त्याला कुऱ्हाड माहिती होती, कापायचं माहिती होतं, पण काय कापायचं ते माहिती होतं. म्हणजे जेव्हा फ्रीडम देता तेव्हा त्या फ्रीडमचा गैरवापर होऊ शकतो ही शक्यता चॉईसेस देतानाच नको करायला. त्याच्या विचाराने ते लक्षात ठेवून की ज्याने तुमच्यामध्ये चांगला बदल घडू शकतो त्याचा गैरवापरही होऊ शकतो हे आपण डोक्यात घेणं. म्हणजे एका म्हणायचं एक्सप्रेशन विविधता आणि विविधता येणार त्याची जी काही किंमत आहे ना ती किंमत आपल्याला द्यावी लागेल. आणि आज जेव्हा त्या लोगो येत होतो तुमच्या काही तर त्यावेळेला खूप ती लोगो भरलेली होती आणि त्याच्यामध्ये खूप सारे तरुण होते. त्यातल्या काही तरुण जे कपडे होते तर ते पारंपरिक दृष्टीला धक्का देणारे होते. तर असे पारंपरिक दृष्टीला धक्का देणारे कपडे अनेकांना असे धक्के मिळत असते म्हणून हे उदाहरण घ्यायला हवे. तर आता पारंपरिक दृष्टीला धक्के देणारे कपडे जेव्हा मुलं किंवा मुली घालतात तर लक्षात घ्या की दे हॅव द फ्रीडम टू ड्रेस देअर पर्सनॅलिटी. त्या पर्सनॅलिटी मध्ये चांगल्या गोष्टी त्याच्या येणार, त्याच्या वाईट गोष्टी पण येणार तर एका कपड्याच्या. तर त्या वाईट सुद्धा रिलेटिव्ह आहे ना. वाईट ह्याचा अर्थ तुमच्या दृष्टिकोनातून न पडणार. मग असा एक काळ होता की जेव्हा तुमच्या कपड्यामधून तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी एक्सप्रेस करू शकत नव्हता. सगळेच मुलं असे, सगळ्याच मुली अशा होत्या. आता तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कपड्यातून एक्सप्रेस करू शकताय हे फ्रीडम आहे. ते कसं वापरायचं हा वेळ. मग आपण जर आज म्हटलं की सगळ्यांनी फ्रीडम पण वापरायचं, जबाबदारीने पण वापरायचं, अरे नाही शकत. कारण माणसामध्ये जितका विवेकीपणा आहे तितका विवेकीपणा आहे. आणि तुम्ही वाढीच्या वयामध्ये असलेल्या माणसाकडून व्यक्तीकडून अचानक विवेकाची अपेक्षा थोडी मागणी करता. ही स्वीकारक क्षमता मी जर बदलाकडे गोठलेल्या दृष्टिकोनातून पाहणारी व्यक्ती असेल तर ही स्वीकारक क्षमता माझ्याकडे असते. मला त्या व्यक्तीने केलेला कुठला आवडावा किंवा तो आवडावा हे माझं स्वातंत्र्य आहे. बरोबर. पण ती व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्वामध्ये आता आपण वेगळेपणा म्हणतो ना, दिस पर्सन कॅरी हिमसेल्फ और हरसेल्फ सो वेल असं पण आपण म्हणतो. हेही फ्रीडम आहे. म्हणजे आपण म्हणतो की किती छान ड्रेस केलेला कारण त्याच्यातून त्या माणसाचं व्यक्तिमत्व येत आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून सगळे आज वेल ड्रेस करायचे.
बरोबर आहे. पण ही फक्त मोदीची परंपरा नाही. इंदिरा गांधी हिस्ट्री ॲज मेडिकल, सोनिया गांधी व्हेरी वेल. विरोध करूया. पण मुद्दा काय की मोदी असू दे, इंदिरा गांधी असू दे, ते त्यांचा पर्सोना त्यांच्या ड्रेसमधून नाही का तेव्हा भल्यामध्ये पद्धतीने ही पिढी ते मग त्याच्यामध्ये मला काय आवडत नाही, का आवडत नाही, ही माझी बाजू नक्की सांगतो. पण आहे ही पिढी असे अंगण आपण केला अंक नावाच्या गोष्टीकडे बघायची तुमची हे बदलतं आहे हे स्वीकार करा. बदलाचा मग तुम्ही त्याचं नक्की ॲनालिसिस करा. तुम्हाला काय पटणार पाहिजे घ्या, पटणार असेल त्याच्यावरती डिबेट करा, पण why do you challenge the process of change itself? You can say की त्या चेंजच्या प्रोसेस मधला हा भाग मला पटणार आहे, हा भाग न पटणार आहे, हा भाग मला सुविधा देणार आहे, हा भाग मला अडचणी वाढवणार म्हणून तुम्ही प्रोसेस का म्हणू शकत नाही किंवा प्रोसेसला तुम्ही काही आढावा घ्या. फक्त प्रोसेसच्या बाबतीत जजमेंट होऊ त्याच्याबद्दल काय योग्य वाटतंय काय अयोग्य वाटतंय हे बोलता येऊ शकेल. पण हे योग्यच आहे किंवा अयोग्यच आहे कारण मला म्हणलं तसं निगेटिव्ह त्यामुळे हे ठरवून ह्यामध्ये मला एक प्रश्न सुद्धा म्हणजे पालकत्वाकडे सुद्धा कळलेला आहे. कधी कधी आजचे पालक खूप हताश पण झालेले जाणवतात की मला ही गोष्ट आवडत नाही. आमच्या वेळी आईबाबांना आवडत नव्हतं तर त्यांनी आम्हाला ही गोष्ट करून दिली नाही, पण आता करून दिलं नाही तर इतरांबरोबर राहता येत नाही. मग मुलं मागे पडतील म्हणून मला आवडत नाही पण मी त्यांना करून देतोय किंवा हे होत आहे असं हे येतं. तर त्या तेव्हा आमच्या वेळेचं काय होतं आज्ञाधारकतेचे पण पॅरामीटर्स ते पूर्वी म्हणायचे की माझा मुलगा आज्ञाधारक आहे म्हणून सगळं निमूटपणे ऐकतो. पण याच्या अर्थ त्याला तरी सगळं पटायचं म्हणून ऐकतो अशातला भाग नाही. ती आदराची भीती होती का अजून कसली भीती होती. आणि तो मोठा झाल्यानंतर त्याचे जेव्हा बाण बाजारात काढतो तेव्हा मग त्याच्या वडील किंवा आई म्हणतात अरे हा असा झाला, मग आपण सुनेवर पण बोललं जातं ही आज काही नाव बदलला असं सगळं पण त्याला वळणं लागतात. कसं ना खापड फोडणं नावाची गोष्ट माझ्या स्वभाव आहे आणि जोपर्यंत त्यासाठी आपल्याला इझी माणसं मिळणार तर ते आपण सोबत राहणार. त्यामध्ये विचारासाठी मध्ये एक व्याख्यान ऐकलं होतं. त्यामध्ये त्या व्याख्यानात सरळ स्पष्टपणे सांगितलं की मला माझा मुलगा आज्ञाधारक नसतो. त्याने मला 100 प्रश्न विचारावे, मी जे सांगतो त्याला मला अपोज करावं लागेल. फक्त माझ्यामध्ये ती कपॅसिटी पाहिजे की मी त्याला उत्तर देतो. म्हणून आम्ही तुला शब्द बदलतो आणि आजकालच्या मुलांनी आज्ञाधारक न होता सहमती धारक आहे. आता मी सहमती धारक का म्हणजे काय सांगतो तर आज्ञाधारकाला काहीतरी सांगतो. सहमती धारक याच्यामधला महत्वाचा भाग आहे की देर विल बी डिबेट बिफोर टेकिंग डिसिजन and there will be some amount of listening from both sides. त्याच्यावरती वादसंवाद होईल. दोन्ही बाजू एकमेकांचं यथास्थित ऐकून घेण्याचा प्रयत्न करतील. जो काही मुद्दा असेल त्याचे जे दृष्टिकोन असतील ते मांडले जातील आणि जे निगोसिएशन होतील, जे चर्चा होईल त्याच्यातून जी निघेल ती सहमती असेल ज्याच्यामध्ये दोन्ही बाजू या दोन पावलं पुढे आणण्यासाठी कदाचित दोन्ही बाजू एक पाऊल पाडली. मग जी सहमती निर्माण होईल ना ती सहमती धारकता त्या मुलांमध्ये and that is much different than आज्ञाधारक.
आजच्या जगात पॅसिव्हली कंप्लाय ऍक्टिव्ह कंप्लाय. सो आपण जर मॅनेजमेंट बघायला शब्द वापरला ऍक्टिव्ह कंप्लायन्स. तर ऍक्टिव्ह कंप्लायन्स नावाची गोष्ट आपण सहमती धारकता असेल. आता लक्षात घेऊया की आज्ञाधारकता ही तुम्हाला मुलांमधील सहमती धारकता हा फक्त मुलांना स्वीकारला नाही, दोघांमध्ये तो कुटुंबाचा मुलगा आहे. म्हणून सहमती धारकता ही कुटुंबाची व्हॅल्यू आहे. ती कुटुंबाची व्हॅल्यू असल्याशिवाय ती व्यक्ती पाळणार नाही. आणि आज्ञाधारकता ही नेहमी दोन व्यक्तींवरती असलेला मी आज्ञा सांगणार आणि तू आज्ञा धारण करणार. पण सहमती धारकता याच्यामध्ये तुमची टोटल फॅमिली सिस्टीम इज इन द प्रोसेस ऑफ ऍक्टिव्ह कंप्लायन्स. हे आज कळणं हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग आमच्या काळी आम्ही किती आज्ञा धारक होतो आणि आजची मुलं आज्ञा धारकच नाही असं संवाद कुठेतरी हरवतो. त्याच्यामुळे पण एक अशी पुढे किंवा बोलली संवाद हरवतो कारण मनामधली जी आपली एक विचार करण्याची पद्धत असते ती पद्धत आपण तोपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा पाहत नाही, तपासून पाहत नाही, तोपर्यंत ती घोटलेली आहे. म्हणून पुन्हा पुन्हा तपासणं आणि त्या बदलांमधला जो भाग पद्धतकर आहे तो स्वीकारणं, जो भाग आपल्याला कळत नाही त्यासाठी सहाय्य देणं, जो भाग सर्वांनी मिळून करायचा आहे त्यासाठी सहकार्य देणं, जो भाग पटत नाही आहे त्यासाठी योग्य प्रकारे निषेध व्यक्त करणं, हे सगळे चेंज मॅनेजमेंटचे भाग आहेत ना. हे जर आपण डोक्यात घेतलं तर मग आपण बदलाला फ्लेक्सिबली सामोरं जातो. तुम्ही एक बघा बरोबर की ज्या घरामध्ये 3 पिढ्या आहेत त्यातल्या दिव्यगोष्ठ पिढीला साधारणपणे कोणते लोक आवडतात. तर जे बदलाच्या बाबतीमध्ये फ्लेक्सिबल असतात आणि त्यांच्या जीवनशैलीतून ते दिसतं ते आवडतात. नंतर आपल्याकडे ही पण पद्धत बघा, आम्ही ना फारच मोकळ्या विचारायचं असं बोलू नये. आमच्याकडे ना सगळ्यात म्हणजे बहुमती करायची मोकळीक असते, फक्त बोलतात मोकळीक नसते. त्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी तुमची दैनंदिन व्यवहारातून दिसणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता जे डॉक्टरांनी सांगितलं ऐकायला मला वाटत होतं की अशा प्रकारे सगळे व्यवहार झाले कुटुंबामध्ये समाजामध्ये तर खूप छानच आहे. फक्त अनेक टक्क्यांमध्ये विशिष्ट गुणमध्ये आणि अनेक विषय असं पण त्यावेळेस मला बरेच आमच्याकडे असं होतं म्हणताना एक ती हा जो आहे ना की आम्ही आमच्याकडे पुन्हा एक पाठवले असं म्हणताना म्हणजे तो अनुभव आमचा अनुभव आहे असं ते म्हणतात का आम्ही त्या पावसाळ्यात जास्ती बघितलेलं आहे. तर मला बरेचदा असा प्रश्न पडतो की अनुभव म्हणजे काय की एखाद्या प्रसंगात नुसतं असणं की त्या अनुभवाने ज्ञानाकडे जाणं त्याचं ज्ञान निर्माण म्हणजे काय अनुभव घेणं बघा. अनुभव हा असं भयंकर मोठा वाक्य आहे. अनुभव हा मोठा शिक्षक आहे. अनुभवासारखा दुसरा शिक्षक आहे. तर त्याला पुढं बोलायचं असतं की अनुभवाच्या तासाला बसला तर शिकवतो. आता जे लोक अनुभव घेतात पण अनुभव शिक्षकाच्या तासाला बसत नाही ते तेच अनुभव नेहमी घेतात. काही शक्य बरोबर नाही. म्हणून अंधसत्य आहे की अनुभव हा शिक्षक
बघा, तो घेताना तुमच्या सर्व संवेदना या किती प्रमाणामध्ये जागृत होतात. अनुभव घेतानाच, कारण अनुभव घेताना तुमच्या संवेदना जर जागृत असतील तर तो अनुभव पचवणं आपल्याला सुलभ होतं. आंधळेपणे अनुभव घेणं म्हणजे न शिकण्याची पहिली पायरी. काय ठरवतो, जर तुमच्या संवेदना जागृत झाल्या नाही अनुभव घेताना तर तुझा अनुभवच ठरवतो. म्हणजे अगदी सोबत हा माझा फक्त पहिलंच म्हणून आहे की मी जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो पर्यटक म्हणून तर मी फोटो काढतो, पण मी फोटो टिकमार्कसाठी काढतो. फोटो टिकमार्कसाठी काय तर तो अनुभव न घेण्याचा प्रयत्न. म्हणून माझे जेव्हा मी फोटो काढतो माझ्या प्रवासात त्याच्यामध्ये मी कमीत कमी आणि जिथं आपण गेलंय ते दृश्य जास्तीत जास्त असतात. दुसरं की मला जागृत करायला माझ्या संवेदना मग मी रेखाटन करतो. माझ्या असं लक्षात येतं की तो अनुभव माझ्यासाठी रेखाटन केल्यामुळे जास्त जागृत होतो. कोणताही अनुभव घेताना संवेदना जितक्या जास्त जागृत तितकी ती पहिली पायरी आहे अनुभव घेण्याची. पहिला. दुसरा होता अनुभव घेतल्यानंतर तो स्वतःच्या अवकाशामध्ये पर्सनल स्पेसमध्ये उतरवण्याची प्रत्येक व्यक्तीची एक प्रक्रिया असते. तिच्याकडे आपण कॉन्शियसली पाहत नाही म्हणून आपण अनुभव घेत जातो पण त्याच्याकडे पाहत नाही. म्हणून आपल्याकडचे जे 4 उन्हाळे हे 4 लग्नाचे अनुभव असतात जे भूलखात पडतात. तुम्ही जर एखादा अनुभव घेतला तर त्याचा पुनःप्रत्यय मनामध्ये करताना त्याचं विश्लेषण किंवा तो समजून घेणं ही प्रक्रिया चालू झाली तरच माणसं अनुभवावरून शिकतात. ते जर झालं नाही तर अनुभव घेऊन काहीही फायदा होत नाही. आणि मग ते विश्लेषण जर केलं त्या अनुभवाला आस्वादानंतर मी सुख आणि दुःख अशा दोन्ही अनुभवाला राहतो. कारण दुःखदायक अनुभवाचाही आस्वाद घ्यायचा असतो, त्यालाही जागृतीवरच आतमध्ये घ्यायचं असतं, संवेदनाद्वारे आणि त्याच्याकडे सुद्धा पाहायचं असतं. त्याचं एक संवाद आस्वादन असं आपलं विश्लेषण करायचं असतं. मला काय कळतं, काय आवडलं, काय आवडलं नाही, पुन्हा काय करायला आवडेल, पुन्हा काय करायला काय बदलायला आवडेल, काय बदलायला काय आवडणार, हे इतकं सोपं विश्लेषण आहे बघा. विश्लेषण या शब्दाने त्याची गरज नाही. सो वेन यू आर रिव्हिजिटिंग युअर एक्सपिरियन्स प्रत्येकाच्या आनंदामध्ये जर हा सगळा भाग घेतला तर मग माझ्या विचार आणि भावनांना त्या अनुभवाच्या माध्यमातून समृद्धी मिळू शकते. आणि ती समृद्धी मला मिळाली तर मी पुढच्या अनुभवाकडे ती समृद्धी घेऊन ते लर्निंग घेऊन मी पुढच्या अनुभवाकडे म्हणजे मी एका अनुभवाकडून दुसऱ्या अनुभवाकडे जाताना मी बदललेला मी असलो पाहिजे. मी जर आधीच्या अनुभवामध्ये आणि पुढच्या अनुभवामध्ये तोच मी राहिलो तर मी तासाला बसलो नाही. आणि मग मी जर तासाला बसलो नाही तर मी 4 उन्हाळे काय 40 उन्हाळे बघितले तरी तो माझ्याकडे माझ्या घराकडे 40 रुपये आहे. वेगवेगळे मुली बघितलेले नाही असं कोण आहे. म्हणून अनुभवाकडे पाहणं आणि ते पाहायचं कसं हे समजण्याला शिकवणं ह्यालाच
संस्कृतीचा वारसा म्हणतात. हीच संस्कृती आहे. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा माझ्या नातवाला की माझ्या आजोबांची गोष्ट सांगत होतो त्याच्यामध्ये इंटरकनेक्टेडनेस होता. ती व्हॅल्यू काळाच्या अक्रॉस जाणारा अनुबंध होता जो त्या नातवाने त्याच्या पणजोबांना कधीही बघितलेलं नशीब निर्माण झालेला. त्याच्या चिमुकल्या मनामध्ये ते न चिंतलेले का आवा म्हणून राहणार आहे. दॅट इज ते मूल्य आणि ते आपण जर त्या प्रवाहीपणे सांगितलं तर तो काळ हा जिवंत होतो. काळ जेव्हा जिवंत होतो तेव्हा तो वितरतो. तेव्हा ज्या वेळेला माणसं त्याच्याकडे आपल्या संवेदनांना जागृत करून तेव्हा काळ जिवंत होतो. काळ जात येत राहणारच आहे. माणसं त्याला जिवंत करतात किंवा माणसंच काळाला गोष्टी करतात. शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या आलोय. जसं एक वेगळा थोडासा विषय म्हणजे एक सेकंड इनिंग होम असं आपण म्हणतो. त्याला बुद्धाश्रम म्हणत नाही किंवा एक सेकंड इनिंग होम त्याला आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सिनियर्सनी आणि नवीन पिढीनी बदलणं गरजेचं आहे. म्हणजे अशासाठी विचार करूया की जसं आता गावांमध्ये ही परिस्थिती एवढी नाही पण शहरांमध्ये जास्ती करून नवरा बायकोमध्ये दोघेही जॉबला सकाळी 8 ला जातात रात्री 8 वाजता येतात तेव्हा त्यांची काळजी घेणार कोणी करत नसतं. तर अशा वेळेला जर त्यांनी हा ऑप्शन निवडला की नाही आम्ही तुम्हाला या सेकंडरी होममध्ये ठेवतो किंवा पॅलेटिव्ह केअरमध्ये ठेवतो तर त्या मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पण फार वेगळा असतो. की आई वडिलांना त्यांनी वृद्धाश्रमात टाकलं त्या भाषेत असं परत पण आता जर ती सोय आहे तर ती थोडीशी त्या मार्गे वापरली. आता त्या नवीन पिढीची पण जबाबदारी तेवढीच आहे. तो दृष्टिकोन बदलणं सिनियर आपण सहमती धारणा ही जशी पालक मोठा आणि लहान या समीकरणामध्ये आहे. जे छोटा असताना बालवयात तुम्हाला तशीच सहमती धारणा ही ज्या वेळेला ज्येष्ठतम असे आई बाबा आणि त्यांची ज्येष्ठ दलित मुलं बरोबर कारण आता ज्येष्ठ त्याला ज्येष्ठतम असं तिथे जर भाग करायची वेळ आलेली आहे कारण आयुर्वेदाला वाढले तर तिथेही सहमती धारणा हेच मूल्य म्हणजे प्रत्येकाच्या पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेस साठी आरोग्यदायक व्यवस्था मिळते. आणि ती आरोग्यदायक व्यवस्था आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आणि भावनिक या दोन्ही चौकटीमध्ये किती बसू शकते याचा विचार पहिल्यांदा त्या कुटुंबाने करायला पाहिजे. इथे समाजाला आत घेण्याचं कारण इथे या टप्प्यावर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की केअर गिव्हिंग या टप्प्यावरती डायरेक्टली बोलणाऱ्यापैकी कुणीही एक असतं म्हणून त्यामुळे त्याने या टप्प्यावरती आपण काय केलं ठीक आहे. आता समजा अशा तऱ्हेची व्यवस्था या व्यवस्थेमध्ये कोणी भोग आलं सेक्रेटरी भोग आलं तर ते काहीही म्हणा कोणत्याच नावं देतात काही आणि काही नावं माझ्या नावानं सुद्धा वृद्धाश्रम म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ जनांचं घर म्हणण्यापेक्षा आजी आजोबांचं घर काही म्हणा काय मुद्दा असा आहे दोन्ही बाजूला की जी पिढी जुन्या आहे त्यांचा सुस्कारा सुटकेचा किंवा म्हणजे या दोन्ही भावना सहमती धारकता जर असेल तर त्यांच्यासाठी कमी होते.
आणि जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ जण आहेत, ते पण जर सहमती धारकांचा या प्रोसेसचा भाग असतील तर त्याचं वाईट वाटणं, हळहळ, सॅडनेस ही पण व्यवस्थित राहील. पण त्याच्यामध्ये सुद्धा स्वीकार असेल की आता एका नवीन पद्धतीनं मी जगायला सामोरं जाणार आहे. एक प्रॅक्टिकल मुद्दा सांगतो जो बऱ्याच वेळेला मेडिकलमध्ये ओपीडीमध्ये मला मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना सांगावं लागतं. जे केअरगिव्हर्स असतात ना ज्येष्ठ जनांचे, त्यांना नेहमी हे वाटत असतं की आम्ही जर त्यांना तिथे ठेवलं तर आम्ही प्रेमात कमी पडलो. म्हणजे जबाबदारी म्हणजे हा एक भाग असतो, जबाबदारी आणि आमची काळजी हा दुसरा भाग असतो, आणि तिसरा भाग असतो की आम्ही त्यांचं करू काय करतो, आमच्या समोर असताना की आम्ही करू आणि मग ती आमची जबाबदारी आणि मग समाज अशी ती उलट आहे. त्यावेळेला मला मी हा मुद्दा नेहमी त्यांना सांगतो की आता आपण असा विचार करू की तुमच्या या प्रेमामध्ये आणि कळकळीमध्ये तुम्ही त्यांना काय देऊ शकत नाही आहात. आणि मग त्यांना मी असं सांगतो की या वयामध्ये त्या व्यक्तीला स्वतःची फ्रेम ऑफ रेफरन्स असलेल्या माणसाबरोबर राहायला आवडतं, आणि म्हणून ते पियर्स बरोबरचं एक्सपोजर हे तुम्ही सेक्रेटरी झोनमध्ये येऊ शकता, जो ॲडव्हान्टेज. आणि जी सेक्रेटरी झोन ही क्वालिटीनं दर्जानं चांगली आहे, तिथे या लोकांच्यासाठी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. म्हणजेच काय की त्या ऍक्टिव्हिटीज घरामध्ये तेवढ्या होऊ नये. घरामध्ये जास्तीत जास्त फिजिओथेरपी होते. पण आता पुण्याच्या एका ज्येष्ठ केंद्रासोबत सल्लागार म्हणून काम करतो, तर तिथे त्या केंद्रामध्ये असं आम्ही बघतो की जाणीवपूर्वक त्यांना त्यांच्या काळचे पण अनुभव हे आपल्याला गमतीदारपणे दिले जातात. म्हणजे त्या ठिकाणी बर्फाचा गोळा करायचं मशीन आहे. म्हणजे त्या सगळ्यांना बर्फाचा गोळा करून दिला जातो. आपलं हाताने करायचं लाकडाचं आईस्क्रीमचं मशीन आहे. पॉट मधलं आईस्क्रीम ते सगळेजण करून खातात. तिथे मोठा डोशाचा तवा आहे ज्याच्यावरती सगळे डोसे करू शकतात. तिकडे सँडविच मेकिंग, अशा अतिशय मजेदार ऍक्टिव्हिटीज आहेत. त्याचबरोबर तिकडे बरोबर आषाढीची वारी काढतात. मस्त हे करून, आणि पालखी काढण्याचे असल्यामुळे सगळीकडे घेऊन जातात. म्हणजे त्याला ती कॅरी करायला आणि आजी आजोबा ह्या गावातल्या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत वारी गेल्यावर जेवण घेऊन आम्ही माऊलीची पालखी म्हणजे आपल्याला या मंडळींना असे अनुभव देता येईल अशी ती व्यवस्था आहे. तर सगळीकडे म्हणजे तर ते अनुभव त्यांना तर तो फायदा घराच्या तुलनेवर ज्यांना तसं करायची आवश्यकता नाही आहे त्यांना आम्ही असं म्हणतो की जे सिनियर सिटीजन त्यांना सुद्धा आणि त्यांच्या मुलांना सुद्धा की न्यू लर्निंग बद्दल नवीन शिकणं बद्दल. नवीन शिकणं म्हणजे घोडलेला दृष्टिकोन. म्हणून आपला सप्त सोपान नावाचा ठाण्याचा प्रयोग आहे, शुद्ध सोपान नावाचा पुण्याचा प्रयोग आहे. आता नाशिकमध्ये सेवन सोपानवर आपण चालू करतो की ज्येष्ठ जनांचं न्यू लर्निंग अलॉंग विथ इयर्स. थोडक्यात काय आपण करतो की ही आजी-आजोबांची शाळा आहे. आजी-आजोबांची शाळा, त्याच्यामध्ये आपण 18-20 प्रकारचे वर्ग चालवतो आणि त्याच्यामध्ये भाषा आहे, त्याच्यामध्ये खेळ आहे, त्याच्यामध्ये छंद आहे, त्याच्यामध्ये गणित आहे,
ह्या सगळं करून त्या ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा शिकायचं एकत्र. आता एकत्र शिकणं हा एक पर्याय आहे. ज्येष्ठ जनांच्या बाबतीमध्ये या सगळ्या निवासी स्थानांचा दर्जा वाढवणं हा भाग आहे. आणि कौटुंबिक पातळीवरती सहमती धारणता वाढवणं हा महत्वाचा भाग आहे. तरच दोन्ही बाजूंच्या भावनांचं नियोजन असणार. younger generation च्या दृष्टिकोनातून सगळं समजत आहे. पण older generation was not prepared to go to the decade anymore. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथे आमच्या नातवाला खुश आहे. आम्हाला तिकडे तुम्ही टाकू नका, तुम्ही तिथे आम्हाला येऊन टाकतात. पण त्यांना कसं एक्सप्लेन करायचं की दॅट इज अ गुड प्लेस टू लिव्ह. त्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगितलं माझ्या आईला कसं समजवणार की काही तू तिथे गेलीस तर तुला हे मिळेल ते मिळेल. ते कसं बोलणार? अतिशय सोपं आहे. हे मी माझ्या व्यसनाधीन असलेल्या रुग्णांच्या बाबतीत करतो. मी त्यांना सांगतो आपल्या तुझ्याकडे व्यसनाची केंद्राला भेट काय बघायला. बघितल्यावरती गैरसमज दिसतात, फक्त सांगून घेत नाही. आणि हेच मी ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतही ज्या केंद्राची तपासणा आजी आजोबा घेऊन जातात. आजी आजोबा जेव्हा सगळं बघतात आणि तिथे सकाळी 9:30 ते 12:30 3 तास काढतात. 60-70 आजी आजोबा म्हणतात आम्ही आता राहायला. त्यांनी जे कल्पना केलेलं कल्पनाचित्र असतं त्याच्या खूप विरोधाचं चित्र आहे. ते रसमुक्ती केंद्राच्या बाबतीत ते ज्येष्ठ नागरिकांच्या आदिवासीच्या बाबतीत रसमुक्ती केंद्र मला अनुभव होणार आहे, मला साखर अनुभव होणार आहे असं ते चित्र आढळलं. तसंच ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये अशा कुठल्या तरी अन्नाच्या दुर्घटनेला भूमीमध्ये एकटा अवस्थेला मी असं चित्र आहे. तिथे जेव्हा ते बघतात की अरे व्हीलचेअरवरती बसून सुद्धा माणसं नाचत आहे, नृत्य करत आहे, असं जेव्हा बघतात तेव्हा ती दिली. आणि त्याच्यामध्ये जसं आम्ही व्यसनी लोकांच्या बाबतीत करतो तसं आम्ही ऍडमिट करायला नाही येतो. आपण ही विजिट व्यवस्थित ट्रॅक करायची त्यांच्याबरोबर की ह्या दिवशी ह्या त्यावेळी कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हे ना सहमती धारणता एवढी की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्या निर्णयाचा भाग बनवण्यासाठी काय करता येईल ते करणं, इन्क्लुडिंग द व्हिजिट. आणि महत्वाची गोष्ट तिकडच्या 4 लोकांशी बोलण्यावर 10 ते 7 जण जे तुम्हाला आणि मला बोलून जमत नाही ते तिकडचा माणूस म्हणजे माझा सुधारायला व्यक्ती माणूस मुक्ताकडे बघणार आणि कबत होते आले होतो हे त्याला सांगितलं की त्यांना एकतर व्यक्तिमत्वाची समस्या असते किंवा वृद्धापकाळामुळे आलेली मेंदूची समस्या असते. म्हणून ही समस्या आहे की 10 ते 30 जणांना व्यक्तिमत्वाची किंवा मनमेंदूची त्रासाची अवस्था असू शकते. अशा वेळेला सायकियाट्रिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट या दोघांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढचं पाऊल उचलू. ज्याला तुम्ही नेहमीच्या भाषेत फक्त म्हणता त्याला आमची 10 जाणीव आणि ती आम्ही मला सांगू शकतो की हे आवडतं. त्यामुळे तुम्ही ज्यांना वाटतं असं जनरलायझेशन करता त्याच्यामध्ये इंटरेस्ट काय आहे मग योग्य तज्ञांचं ओपिनियन घ्या. बऱ्याच वेळेला तज्ञांनी सांगितलेलं सुद्धा जास्त असतं. त्यामुळे असे अनेक मार्ग आहेत त्या बाबतीमध्ये की जे तुम्ही सहमती धारणाचे आपण बरोबर दिलेला स्वतः वाटतो आणि पालकांनी सुद्धा उकाळा आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सगळेजण
आम्ही जे बोलतो ते रिसीव्ह करतात त्याच्याबरोबर खूप मनपूर्वक सगळ्यांनी धन्यवाद. आमच्या वेगळी त्यामुळे वेगळी कार्यशाळाच अनुभव मला वाटतं. एकंदर मी ऑल ही आपली भारतीय संस्कृती वेगवेगळ्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मांडलेली आहे आणि तिची पुनर्स्थापना नाही होती कारण आतापर्यंत आपण त्यालाच शिकून आपली सगळी कामं आपले सगळे विचार करायचा असा विचार करतो आणि आपली संस्कृती टिकावी म्हणून ते नेहमी बोलत असतो. तर मला वाटतं आजच्या या गप्पांनंतर संस्कृती टिकणं हे महत्त्वाचं आहे. संस्कृतीच्या खुणा टिकवणं याच्यामध्ये धन्यता आपण मानायला नको. तर खरी संस्कृती कुठे आहे आणि त्यासाठी आपण कसं विचार करू शकतो कसं पाहू शकतो आणि हे पाहण्यासाठी कुटुंबात सहमती तर असायला हवी पण सहमती असण्यासाठी मुळातच हे विचारांचं मोठेपण मात्र काढून टाकण्यासाठी आपण